इचलकरंजीच्या हृदयात असलेले फॉर्च्यून प्लाझा मॉल, एकाच ठिकाणी सिनेमा, रेस्टॉरंट्स, नामांकित ब्रँड्स आणि आलिशान हॉटेलची सोय. आणि जर तुम्ही स्वप्नातील घर किंवा व्यवसायासाठी योग्य जागा शोधत असाल तर फॉर्च्यून स्काय सिटी रेसिडेन्शियल फ्लॅट्स आणि कमर्शियल शॉप्ससह तुमच्यासाठी उत्तम पत्ता. उत्तम प्रकाश टॉकीज, चांदणी चौकाजवळ. मनोरंजन, खरेदी आणि राहणी यासाठी आजच भेट द्या. फॉर्च्यून शाह ग्रुप, इचलकरंजी. मुलांना योग्य वेळी शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे गरजेचे. पद्मभूषण शेट्टी. अकिवाट येथील जिल्हा परिषद शाळा कुमार विद्यामंदिर अकिवाट येथील गरिबांची पोरं शिकली पाहिजेत आणि जिल्हा परिषद शाळा टिकली पाहिजे असे ध्येय मनात ठेवून ज्येष्ठ पत्रकार गणपती कागे यांनी आज माजी विद्यार्थ्यांना एकत्रित आणून लोकवर्गणीमधून जिल्हा परिषद शाळेसाठी विद्यार्थ्यांचे बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी तसेच संगणकाचे महत्त्व आत्मसात होण्यासाठी शाळेमध्ये संगणक भेट देण्यात आले. मुलांच्यामध्ये प्राथमिक शाळेमध्ये असतानाच ज्ञानामृताची भर देऊन शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे गरजेचे आहे. तसेच शाळेसाठी लागेल ती मदत करू असे प्रतिपादन पर्यवेक्षक पद्मभूषण शेट्टी सर यांनी केले. सरपंच वंदना पाटील यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन शाळेचे कौतुक केले. याप्रसंगी शाळेमधील तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. दिलीप पाटील सर यांनी शाळेतील सर्वांगीण विकासाचा आलेख मांडला. तसेच पालकांनी आपल्या मुलांच्या घरी कोणत्या पद्धतीने अभ्यास घ्यायचा आहे याचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे स्वागत व सूत्रसंचालन ज्योतिबा डकरे सर यांनी केले तर आभार सुरेश राणगे सर यांनी मांडले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य वैशाली चौगले, अनिता उगारे, उपसरपंच जाफर, तहसीलदार, पत्रकार चंद्रकांत माने, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष नम्रता छत्रे तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी शिरोळ तालुका प्रतिनिधी चंद्रकांत माने. आणि खूप आनंद झाला आहे आणि इथपर्यंत आणण्याचं काम गणपती मामाने केलं आहे. कारण सहज त्यांनी म्हटले की असं असं संगणक द्यायचं आहे. मी म्हटलं मी विद्यार्थी, माझे विद्यार्थी काय तुम्ही सांगाल ते ऐकणार. कारण शाळेसाठी देणं आपलं ऋण आहे, हे कायच नाही, किरकोळ आहे. तर फुलाची पाकळी म्हणून हे मदत आहे. हे काय फार मोठी मदत नाही आहे माझ्याकडून. आणि पुढे भविष्यात आणि काय लागेल तरी मी माझ्याकडून आणि इतर समाजातून लोकसहभागातून या शाळेसाठी देण्याचा प्रयत्न करेन. कारण आता हंजे सरांना, पाटील सरांना, राणगे सरांना यांना माहित आहे की लोकसहभागातूनच ही शाळा चालवायचं आहे. सरकारनं काय केलंय, लोकसहभागातूनच पैसे गोळा करून हे सगळं करायचं आणि ग्रामपंचायत देखील मोठं काम, योगदान आता हाती घेतलेलं आहे शाळेसाठी. या ठिकाणी जे का सांगतोय का, कारण पुढवून करायला तर कोण नाही झालं. पुढवून कोण करतोय नाही त्याला नाव ठेवतो पाठीमागून. परंतु हे त्याचा काही विचार न करता या शाळेसाठी मी सातत्यानं ऐकत असतो, यांच्या बैठकीत असतो मी जातो त्यावेळी सातत्यानं ऐकत असतो की या शाळेचा विकास कसा होईल, पट कसं वाढेल, या ठिकाणी मुलांना गुणवत्ता कसं मिळेल, या आमची जी मुलं आहेत, गोरगरिबांची मुलं आहेत किंवा आमच्या पंचक्रोशीमध्ये राहणारी जी मुलं आहेत त्या मुलांची प्रगती कशी होईल. आता इथला विद्यार्थी तो आता गट शिक्षण अधिकारी झालेला आहे, गट विकास अधिकारी झालेला आहे, व्हिडिओ झालेला आहे. म्हणजे अनेक आहेत आपल्या या शाळेतून शिकून गेलेले. मग भविष्याचं जे वेध आहे ते घेणारे गणमामा आहे. कारणच त्यांच्यावर एक वेळ झालाय म्हणून कविताच फक्त मी म्हणतो डायरेक्ट. गाव कुसात उभा एक दीपस्तंभ, अंधारात देतो प्रकाशाची थाप. ते पत्रकार आहेत, ज्येष्ठ पत्रकार मानेसाहेब पण आहेत या ठिकाणी. लेखणीने लिहिली सत्याची वाट, सेवाभावाने बांधला समाजाची खाट. अकिवाटचा सुपुत्र महान, गरिबासाठी नेहमी सज्ज प्राण. दुःखात असणाऱ्यांना दिला आधार आणि त्यांचा जीवनमार्ग झाला प्रेरणादार. विद्यार्थ्यांना होतो संगणकाची आस, ते पाहिले त्यांनी मनापासून खास. लोकसहभागातून जमवली वर्गणी आणि ज्ञान मंदिरात फलवली नवी किरणे जाणी. पत्रकार म्हणून सत्याला वंदन, कार्यकर्ते म्हणून समाजाला अर्पण. गणपती कागे हे नावच महान, सेवेच्या मार्गी तेच
खरे दान, सेवामार्गी तेच खरे दान. तर अशा पद्धतीचे सर्व जे इथं बसलेले मान्यवर आहेत, तुम्ही आहात सगळेजण, त्या सगळ्यांच्या मनामध्ये या शाळेचा विकास होण्यासाठी, ज्ञान मंदिरात विकास होण्यासाठी प्रयत्न करीत आहात. कारण तुम्ही वेळेवर सुरू आहे. दीपज्योत शांत झाल्यावर तेल ओतून उपयोग नाही. आता तुम्ही दिवा लावणार आहे आणि तेल दिवा विजल्याने तेल वापरायला लागले, काय फायदा आहे? काय दीपज्योत शांत झाल्यावर तेल ओतून उपयोग नाही. चोर चोरी करून गेल्यावर सावध होऊन उपयोग. चोर चोरी करून गेला मग सावध होऊन काय उपयोग? त्याचप्रमाणे वेळ निघून गेल्यावर या शाळेचा विकास जो आहे, आता पट कमी होत होतं ते बरोबर वेळ निघून गेल्यावर तिकडे लक्ष देऊन उपयोग नाही. आणि वेळेवर लक्ष देणारे हे सर्व मंडळी, तुम्ही सर्व मंडळी, तुमचं सत्यशः अभिनंदन करतो, आभार मानतो आणि या ठिकाणी